आज तहसीलदार साहेबांच्या इथं शिंदेवाडी फलटण जिंती नाका ते उड्डाणपुलापर्यंत आणि तिथून खुंटे अशी रस्त्याची दुरावस्था झाली, त्याबद्दल एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये PWDचे अधिकारी होते, परत रेल्वेचे ती कंपनी त्यांचं एक शिंदे म्हणून विष्णू शिंदे म्हणून ते अधिकारी होते. या अधिकाऱ्यात त्यांनी कबूल केलेले आपल्याला रस्ता करून देतो. हा रस्ता जर त्यांनी करून नाही दिला तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना व बाकीचे शंभूराजे खलाटे असतील बाकीचे सगळ्यांनी मिळून आम्ही रेल्वेचं काम बंद पाडणार हा इशारा मी देतो. गेले 1.5-2 वर्ष झालं या तालुक्यामध्ये रेल्वेचं काम चालू आहे आणि तालुक्यामध्ये विकास होण्याच्या करता आम्ही आडवं जात नाही, परंतु तो विकास करत असताना जर लोकांना तुम्ही वेठीस धरणार असाल, लोकांना त्रास होणारा विकास आम्हाला नको आहे. खऱ्या अर्थानं गेल्या 1.5 वर्षामध्ये कित्येक जणांचे मणके गुडघे खूप, आता आपल्या आप्पा चौदरवाडीच्या आप्पांनी सांगितलं की बाबा मणकेवाल्यांची यादी काढली तर ह्यांची पाळताबोळी थोडी होईल. मग गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला सगळेच म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष हे सगळी मंडळी आम्ही ज्या वेळेला सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, आम्हाला काय कुणी सांगितलं नाही की तुम्ही हे कराच, पण जे आमचा चळवळीतला पिंड आहे, जे आमची भूमिका सेवेची आहे कित्येक वर्षापासून, ते डोक्यात ठेवून बाबा आपल्या भागामध्ये जर रस्ता खराब होत असेल तर तो दुरुस्त करून घेतला पाहिजे. त्यासाठी गेले आम्ही वर्षभर आंदोलन करतोय. गेल्या वर्षी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीने तसं पत्र दिलं की आम्ही त्या रस्त्याची जबाबदारी स्वीकारतो आणि करून देतो. आता पालखी महामार्ग चालू असल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक शेळके कन्स्ट्रक्शनची बंद आहे. मग आम्ही त्यांना आता गेले 6 महिने वाट बघतो की आज करतील, उद्या करतील, परवा करतील, परंतु ही निर्धावलेली मंडळी त्यांना डुसण्या दिल्याशिवाय जागी होणार नाहीत. म्हणून आज आम्ही आमच्या खुंटे, शिंदेवाडी, चौदरवाडी, जिंती या पंचक्रोशीतील सगळ्यांनी ठरवलं की आपण जायचं. मग परवाच्या दिवशी मी तहसीलदार साहेबांना फोन केला. तहसीलदार साहेबांनी तातडीने मागणी मान्य करून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी बैठक पार पडली. तहसीलदार साहेबांचं सुद्धा फार योगदान या कामामध्ये आम्हाला मिळत आहे. आज बैठकीमध्ये काही विषय ठरले ते आपल्यासमोर मांडतोय, कारण आपण मीडियामध्ये लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. ही मंडळी सगळ्यांनाच त्या ठिकाणी भूलथापा मारतायत. निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये हे होऊ नये याकरता आम्ही आपल्याशी बोलतोय. क्रमांक 1ला असं ठरलेलं आहे की जो 2200 मीटर वापरलेला रस्ता आहे तो तातडीनं 2 ते 3 दिवसामध्ये डांबराने खड्डे बुजवायचे आणि पूर्ववत करायचा. त्यानंतर येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये जो 400 मीटरचा रस्ता पूर्वी झालेला आहे तो 50 mmचं MPM आणि 50 mmचं BM आणि पावसाळ्यानंतर कार्पेट असं ते 400 मीटर ठरलेलं आहे. उर्वरित जो 1800 मीटर आहे जिंती नाका ते कोकाटे गॅरेजच्या दरम्यानचा, तर त्या ठिकाणी जो खालचा थर आहे ती शेळके कन्स्ट्रक्शन कंपनी करेल. त्या रस्त्याचं टेंडर झालं आहे. उर्वरित वरचं काम ठेकेदार करेल आणि केलेल्या तेवढ्याच कामाचं बिल काढेल. आता ते खालच्याही कामाचं बिल काढायला मंडळी तयार असतात, तसं काय होऊ देणार नाही आणि तो करणार नाही. त्यानंतर जो रेल्वेच्या नैसर्गिक चढ रेल्वे देत नाही, त्यामुळं पालखी महामार्गाचा रस्ता आमच्या डांबराच्या टॉपपेक्षा 1 मीटर खाली आहे आणि रेल्वेचा जो ब्रिज आहे तो जो बॉटम आहे तो आमच्या डांबराच्या टॉपपेक्षा 2 मीटर खाली आहे. मग त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 फूट पाणी साचणार आहे पावसाळ्यामध्ये. तर त्या पाण्याचं ड्रेनेज काढण्याची जबाबदारी PWDने तसं पत्र रेल्वेला दिलेलं आहे. त्या ठिकाणी तातडीने 2 फूट व्यासाच्या ज्या नॅचरल जोपर्यंत तुम्हाला ढाळ मिळणार नाही, नॅचरल ग्रॅव्हिटी मिळणार नाही तिथपर्यंत, मग ते 200 मीटर 300 मीटर 400 मीटर कितीही मीटर लागो तेवढ्या मीटर त्यांनी त्या 2 फूट व्यासाच्या नळ्या 2 मीटर व्यासाच्या नळ्या त्या ठिकाणी टाकायच्यात. त्याचबरोबर जिंती रोड बरोबर खुंट्याचा जो रस्ता आहे, खुंट्याच्या रस्त्यामुळे शिंदेवाडी खुंटे हा जो रस्ता आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक चालू आहे. मग तो रस्ता आहे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मस्के मॅडमसुद्धा आल्या होत्या. त्यांनी तसा शब्द दिला की तातडीने 2 दिवसात व्हिजिट करून त्या ठिकाणी जे पॅचअप करायचं आहे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याचबरोबर वडजल ते वाटारफाटा हा रस्तासुद्धा शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीने उद्ध्वस्त केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा येत्या 4-5 दिवसामध्ये डांबराचं पॅचवर्क करायचं ठरलेलं आहे. त्याचबरोबर जो जिंती रस्ता आहे, जिंती रस्ता म्हणजे तो रस्ता आहे का खड्ड्यातला रस्ता आहे, म्हणजे त्या ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती आहे. जिंतीचे सरपंच या ठिकाणी शरद सरांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली, आमचे रणवरे आहेत त्यांनी भूमिका सगळ्यांनी मांडली. तर त्या ठिकाणचा रस्तासुद्धा येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये करण्याचं ठरलेलं आहे.
आता हे जे सगळं ठरलेलं आहे, काय राहिलंय का? मोरीचं त्याचबरोबर जे मोरीचा आणि नळ्यांचा काय प्रश्न आहे ते सगळं त्या ठिकाणी इतिवृत्तामध्ये घेतलेलं आहे. आणि जर ह्या इतिवृत्ताला किंवा ठरलेल्या विषयाला जर वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या तर विनोद बाबा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. धनुभाऊनी सांगितल्याप्रमाणे रेल्वेचं काम नुसतं बंद पाडून चालणार नाही. ह्या रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टरनी काय तिथं काळे धंदे केलेत ते सुद्धा आता आम्हाला पुढं आणावे लागतील. आम्हाला त्या खोलामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने जायला भाग पाडू नये हा इशारा मी त्या कॉन्ट्रॅक्टरला देतो. आमचं काम काय आहे, तुम्ही विकास करा मान्य, पण विकास करत असताना आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटून विकास करू नका. आमची जी पंचकृषीतले लोक आहेत त्यांना येण्या जाण्याच्या रहदारीची जे मार्ग आहेत ते व्यवस्थित ठेवा, एवढंच आम्ही या ठिकाणी मागतोय. आणि जर तशा प्रकारे जर फसवण्यात आलं तर आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलंय, PWDचे देशपांडे साहेब होते त्यांना सांगितलंय, काय कायदेशीर आपल्याला तुमच्या मार्फत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आम्ही तर निश्चितपणाने आहोतच, परंतु सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी जर 2-2, 3-3 वेळा फसवलं लेखी देऊन, तर तशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि निश्चितपणानं आम्ही उद्याच्या काळामध्ये होणाऱ्या लोकांचा त्रास वाचवण्याच्या करता ही सगळी जी आमच्या पंचकृषीतली जागरूक मंडळी आली, स्वाभिमानीच्या अध्यक्ष धनुभाऊ जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर आपल्या प्रहारचे सागर गावडे पाटील आहेत, आमचे सगळे मंडळी आली, विनोद बाबा ही सगळी मंडळी प्रमुख आले, शरद सर आले, आमचे संग्राम पाटील आहेत, सगळ्यांची नावं आता घेण्यासारखा वेळ नाही, आप्पा आहेत आपले ह्याचे चौदरवाडीचे, सगळी मंडळी आली. आपण कौतुकास पात्र आहात, कारण तुम्हाला आम्हाला कुणीही सांगितलं नाही की हे करा बाबांनो, परंतु आपल्याला ते रोजचा त्रास आपल्या लोकांना होतोय तो वाचवण्याच्या करता आपण त्या ठिकाणी पळतोय. आणि निश्चितपणानं फक्त आमच्या 2-3 गावातल्या लोकांनी न पळता तालुक्याच्या प्रत्येक गावातल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळी मंडळी ज्या ज्या ठिकाणी आमची आवश्यकता निर्माण असेल, आवश्यकता भासत असेल त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे, एवढी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.